या जन्मतारखेच्या लोकांना भोगावी लागतात मागच्या जन्माचे कर्माची फळं. नशिबात येतं फक्त दुःख, दारिद्र्य आणि संघर्ष. अंकज्योतिषशास्त्रात फक्त 5 कार्मिक नंबर असतात. त्यानुसार कोणत्याही महिन्यात आणि वर्षाच्या 5 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार असतो. अंकज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख फक्त त्याचा स्वभाव आणि पुढच्या जन्माबाबत नाही, तर मागच्या जन्माच्या आव्हानाबाबतही खुलासा करतात. अंकज्योतिषशास्त्रानुसार काही अशा तारखा आहेत ज्यांना मागच्या जन्माची देखील पापं या जन्मात फेडावी लागतात. या जन्मतारखा कोणत्या आहेत ते बघूया. अंकज्योतिषशास्त्रानुसार ज्या प्रकारे ज्योतिषात जन्मतिथीची तारीख तुमच्या स्वभावापासून ते नशिबाच्या बाबतीत अनेक संदर्भ देतात, त्याच पद्धतीने काही कार्मिक नंबर असतात. अशा जन्मतारखेच्या लोकांना मागच्या जन्माची फळं या जन्मात का भोगावी लागतात? अंकज्योतिषशास्त्रात फक्त 5 कार्मिक नंबर असतात. त्यानुसार कोणत्याही महिन्यात आणि कोणत्याही वर्षाच्या 5 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार असतो. या जन्मतारखेच्या लोकांना वर्तमान काळात भूतकाळाची फळं फेडावी लागतात. या जन्मतारखा अशा काही समस्यांना आणि परिस्थितींचा सामना करावा लागतो ज्यांचा मागच्या जन्माशी संबंध असतो. हे 5 कार्मिक नंबर असतात. अंकज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे 10, 13, 14, 16 आणि 19 हे कार्मिक नंबर आहेत. म्हणजेच या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या भूतकाळातील कर्माशी असतो. त्यांना या जन्मात संघर्ष, कठीण काळ, शिक्षा तसेच वारंवार येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. 10 तारखेला जन्मलेले लोक कोणत्याही महिन्याच्या 10 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध कार्मिक नंबरशी आहे. या जन्मतारखेचे लोक या जन्मात नवीन कार्याची सुरुवात करू शकतात. तसेच मागच्या जन्माच्या कर्मानुसार त्यांना जुने कर्म संपवण्याची संधी देतात. 13 तारखेला जन्मलेले लोक या जन्मतारखेच्या लोकांमध्ये आळस आणि शिस्तीची कमतरता असते. त्यांना जीवनात फार संघर्ष करावा लागतो. त्यांना वारंवार कर्माचा सामना करावा लागतो. 14 तारखेला जन्मलेले लोक या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांवर कर्जाचा डोंगर असतो. यांच्यात कंट्रोलची कमतरता असते. हे लोक आपल्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक फार बहुमुखी असतात. 16 तारखेला जन्मलेले लोक या जन्मतारखेचे लोक जुन्याचा विनाश आणि नव्याचा जन्म या प्रेरणेने जगतात. हे लोक आपल्या बुद्धीचा वापर समोरच्या व्यक्तीला खाली पाडण्यासाठी करतात. यांच्यामध्ये प्रचंड अहंकार असतो. 19 तारखेला जन्मलेले लोक या जन्मतारखेच्या लोकांना स्वातंत्र्य आणि शक्तीचा योग्य वापर करायचा असतो. हे शिकणं त्यांना खूप आवडतं. या जन्मतारखेच्या लोकांनी आत्मनिर्भर कसं राहायचं हे पण त्यांनी नक्कीच शिकायला हवं.